आपण शेतामध्ये टाकलेली खते सर्वच्या सर्व पिकाला लागू होत नाहीत. त्यातली काही प्रमाणात जमिनीमध्ये पडून राहतात आणि जमिनीमध्ये फिक्स होतात. त्यामुळं आपल्या जमिनीचं आरोग्य बिघडते आणि शेतकऱ्याचा खतावरील खर्च वाढत जातो. यावर पर्याय म्हणून आपण टाकलेली खते 100% पिकाला लागू होण्यासाठी कोणतं वातावरण पोषक असतं, त्यासाठी जमिनीचा पीएच किती असायला पाहिजेत, त्यासाठी जमिनीचा सेंद्रिय कर्ब किती असायला पाहिजेत, जमिनीमध्ये पाण्याचा पीएच आणि जमिनीचा पीएच किती असायला पाहिजेत, ह्या सर्व गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्यामुळं आपला पैसा आणि वेळ हा वाया जात नाही. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा फॉर्म्युला सांगणार आहे की ज्यामुळे तुम्ही टाकलेली खतं हे 20%, 35% आणि 25% लागू न होता तुमचा लागू होण्याचा रेशो वाढून जाईल. त्यामुळं आपल्याला कमी खतामध्ये सुद्धा जास्त शेती करता येईल. त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला जास्तीत जास्त खत आपल्या जमिनीमध्ये पडून न राहता पिकाला लागू होण्याचा फॉर्म्युला दिलेला आहे. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हा फॉर्म्युला जाणून घेण्या अगोदर आपल्याला आपण टाकलेले NPK हे पिकाला कधी लागू होतात आणि ते किती दिवस टिकतात हे समजून घेणं गरजेचं आहे. आणि हे जर तुम्ही समजलं तर तुम्हाला तो फॉर्म्युला समजायला सोपा जाईल. सर्वात पहिले आपण पाहूया की N म्हणजे नायट्रोजन. बघा, आपण आपल्या पिकाला नायट्रोजन देण्यासाठी युरियाचा वापर करत असतो. युरियामध्ये 46% नायट्रोजन असतं, पण 54% काय असतं? आतापर्यंत हा प्रश्न कधी आपल्याला पडला आहे का? मित्रांनो, 54% कार्बोनिल नावाचा घटक असतो जो की डांबर बनवण्यासाठी वापरला जातो. आणि हे डांबर बनवण्यासाठी वापरलेलं कार्बोनिल आपण आपल्या शेतामध्ये टाकत असतो आणि आपल्या शेतीचं खूप सारं मोठं नुकसान करत असतो, शेती बंजर करत असतो. मित्रांनो, जेव्हा आपण आपल्या जमिनीमध्ये युरिया टाकतो तो लागू कधी होतो? बघा, युरिया हे एक उतावळं खत आहे. हे लवकर लागू होतं आणि याचा असर हा लवकर संपतो. जेव्हा आपण युरिया जमिनीमध्ये टाकतो तेव्हा तिसऱ्या दिवशी त्याचा असर पाहायला मिळतो आणि हा असर फक्त 5 ते 6 दिवस राहतो. 6व्या दिवशी तुम्हाला युरियाचा असर दिसत नाही. आपण टाकलेला युरियापैकी 50% युरिया हा हवेमध्ये उडून जातो आणि 50%च युरिया पिकाला लागू होत असतो. यानंतरचं दुसरं आणि महत्त्वाचं खत आहे फॉस्फरस. फॉस्फरस लागू होण्यासाठी 25 ते 28 दिवसाचा कार्यकाळ लागतो. डायल्यूट होण्यासाठी त्याला जीवाणू सुद्धा लागतात आणि 28व्या दिवसापासून तो सुरू होतो. जवळपास 90 दिवस म्हणजे 3 महिने फॉस्फरसचा असर आपल्या पिकाला परिणाम पाहायला मिळत असतो. त्यामुळे सिंगल सुपर फॉस्फेट टाकताना आपण उन्हाळ्यामध्ये म्हणजे पीक लागवडीच्या अगोदर 20 दिवसांनी टाकावं. त्यामुळं जेव्हा आपलं पीक वाढायला लागतं त्यावेळी आपल्याला फॉस्फरसची गरज त्या पिकाला असते. त्यामुळं आपण सिंगल सुपर फॉस्फेट उन्हाळ्यामध्ये शेतामध्ये फेकत असतो. फॉस्फरस पिकाला लागू कधी होतो? बघा, आपण टाकलेला सिंगल सुपर फॉस्फेटमधला जो फॉस्फरस आहे तो P2O5 फॉर्ममध्ये असतो आणि त्याला P+ मध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी PSB नावाचा बॅक्टेरिया लागतो, तरच तो कन्व्हर्ट होतो. PSB बॅक्टेरिया जमिनीमध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध असतील तरच 20% फॉस्फरस हा पिकाला लागू होतो आणि 80% फॉस्फरस जमिनीमध्ये फिक्स होतो. आणि यामुळे आपली माती कडक होत चाललेली आहे, जमिनीचा पीएच वाढत चाललेला आहे. 80% फॉस्फरस जमिनीमध्ये फिक्स होतो, जमिनीमध्ये पडून राहतो, जमीन कडक करतो असं कुठल्याही बॅगवर लिहिलेलं नाहीये. कारण कुठल्याही बॅगवर जर हे लिहिलं तर कोणी बॅग खरेदी सुद्धा करणार नाही. यानंतरचा तिसरा घटक आहे पोटॅश. बघा, पोटॅशचं मुख्य कार्य काय आहे? वहन करणे. जमिनीमध्ये पडलेले अन्नद्रव्य उचलून झाडाच्या सर्व भागांना, फळ, फूल, फांद्या यांना पोहोचवण्याचं काम पोटॅश करत असतो. ज्या झाडामध्ये पोटॅशचं प्रमाण जास्त आहे त्या झाडाला फूल, फळ, फांद्या यांचा विकास जोमानं होत असतो. पोटॅश आपल्या जमिनीला कधी लागू होतो? आपण जेव्हा जमिनीमध्ये पोटॅश टाकतो त्यापैकी जवळपास 28 ते 30 दिवस पोटॅश लागू व्हायला लागतात आणि 90 दिवस पोटॅशचं परिणाम आपल्याला दिसून येतात.
आपण टाकलेल्या पोटॅशपैकी 35% पोटॅश हा पिकाला लागू होतो आणि 65% पोटॅश हा जमिनीत पडून राहतो, जो की पीएच वाढवण्यासाठी मदत करत असतो. पीएच वाढवणं चांगलं नाही मित्रांनो. पीएच वाढला जमिनीचा की जमीन कडक होते आणि पीएच वाढत चाललेला आहे, म्हणून आपण टाकलेली खते ही 100% लागू न होता जमिनीमध्ये पडून राहिलेत आणि त्यामुळे जमीन बंजर होत चाललेली आहे. आपण टाकलेली खते ही पिकाला जास्तीत जास्त लागू व्हावी यासाठी आपल्याला काही कंडिशन आहे. ती कोणती आहे बघूया आपण. आपण टाकलेले नत्र 50% लागू होते, आपण टाकलेले स्फुरद 20% लागू होते, आपण टाकलेले पालाश म्हणजे पोटॅश हे फक्त 35% लागू होते आणि हे जास्तीत जास्त लागू व्हावे म्हणून आपल्याला कंडिशन आहे. ती कंडिशन अशी आहे की आपल्याला जमिनीचा पीएच हा 6.5 असला पाहिजे, कार्बन हा 1+ असला पाहिजे, पीएसबी बॅक्टेरिया भरपूर प्रमाणात तिथं असले पाहिजेत, पाण्याचा पीएच हा 6.5 असला पाहिजे, त्याचबरोबर पाण्याचा टीडीएस सुद्धा 150 ते 200 पर्यंत असला पाहिजेत आणि इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी ही सुद्धा 1+ असली पाहिजे. ह्या सर्व गोष्टी जर जमिनीमध्ये व्यवस्थित असतील तरच आपण टाकलेली खते ही आहे त्यापेक्षा जास्त लागू होतात. पण असं सध्या तरी मला वाटतं की कुठल्या जमिनीच्या ह्या गोष्टी बरोबर राहिल्या नाहीत. म्हणून आपल्याला काही फॉर्म्युला द्यायचा आहे. तो फॉर्म्युला असा आहे, NPK जास्तीत जास्त जमिनीमध्ये पडून राहू नये, पिकाला उपलब्ध व्हावी म्हणून तुम्हाला काही कॉम्बिनेशन या ठिकाणी सांगणार आहे. पहिलं कॉम्बिनेशन आहे सिंगल सुपर फॉस्फेट. बघा, सिंगल सुपर फॉस्फेट जेव्हा तुम्ही जमिनीमध्ये टाकता त्याच्यासोबत तुम्हाला 5% सल्फर वापरावं लागतं आणि सल्फर वापरल्यामुळं हे जास्तीत जास्त पिकाला लागू होतं. फॉर एक्झाम्पल तुम्ही 100 किलो सिंगल सुपर फॉस्फेट टाकलं तर तुम्हाला 5 किलो सल्फर त्यासोबत वापरावं लागतं. त्यामुळं जास्तीत जास्त अपटेक होण्यास, सिंगल सुपर फॉस्फेट अपटेक होण्यास मदत होते. 2 नंबरचं खत आहे फॉस्फरस. हा फॉस्फरस जास्तीत जास्त पिकाला लागू व्हावा म्हणून आपल्याला 10% मॅग्नेशियम सोबत वापरायचं आहे. जर तुम्ही 100 किलो फॉस्फरस घेतला तर 10 किलो तुम्हाला मॅग्नेशियम सोबत वापरायचं आहे. या दोघांचं कॉम्बिनेशन असेल तरच पिकाला तो फॉस्फरस उपलब्ध होतो, अन्यथा तो फिक्स होतो. तिसरं जे खत आहे ते आहे पोटॅश. बघा, पोटॅश हा 35% जास्त लागू व्हावा त्यासाठी तुम्हाला कॅल्शियम नायट्रेट 10%, म्हणजे जर तुम्ही 100 किलो पोटॅश घेतला तर 10 किलो कॅल्शियम नायट्रेट यासोबत वापरायचं आहे. कॅल्शियम नायट्रेटमुळे पोटॅश हा फिक्स होत नाही, जास्तीत जास्त पिकाला लागू होतो. मित्रांनो, हा फॉर्म्युला तुम्ही तुमच्या वहीत लिहून ठेवा. जेव्हा तुम्ही हे NPK टाकता तेव्हा तुम्हाला या NPK सोबत तुम्हाला हे बॅलन्स न्यूट्रिशन सोबत टाकायचं आहे. त्यामुळं खत जमिनीमध्ये पडून राहणार नाही आणि आपली जमीन बंजर होणार नाही. मित्रांनो, ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा. जास्तीत जास्त शेतकऱ्याला हा फॉर्म्युला सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांचा खतावरला खर्च कमी होईल आणि त्यांच्या नॉलेजमध्ये भर पडेल. सो थँक्यू. विश यू वेल्थ.